Hi students, today we are going to learn a new topic that is from section 2nd that is related to poetry, and the first poem is Song of the Open Road. This poem is written by Walt Whitman. Walt Whitman was an American poet, essayist and journalist. वॉल्ट विटमॅन हे एक अमेरिकन कवी, निबंधकार आणि नियतकालिकाचे लेखक होते. ही इज ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स. त्यांना मुक्त छंदाचे जनक म्हणून ओळखलं जातं. हिज मेजर वर्क लिव्ज ऑफ ग्रास वॉज पब्लिश इन जुलै 1855. लिव्ज ऑफ ग्रास हा त्यांचा प्रसिद्ध कविता संग्रह जुलै 1855 प्रकाशित झाला. The poem Song of the Open Road is taken from Leaves of Grass. ही जी कविता आहे Song of the Open Road, ही कविता त्यांचा जो प्रसिद्ध कविता संग्रह आहे Leaves of Grass यामधून घेतलेली आहे. Song of the Open Road is a beautiful blend of self-awareness, free will and tenderness of heart. Song of the Open Road ही कविता एक स्वजाणीव, मुक्त इच्छा आणि मनाचा हळुवारपणा यांचं सुंदर मिश्रण आहे. अ रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस. आपण जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रस्त्याचा वापर करते, वेदर रिच ऑर पुअर. मग ती व्यक्ती श्रीमंत असो अथवा गरीब असो. अँड इट फोर्सेस ऑल लेवल्स ऑफ पीपल टू असोसिएट विथ वन अनदर. आणि त्याचबरोबर तो हा जो रस्ता आहे तो विविध क्षेत्रातील लोकांना एकत्र येण्यास भाग पाडतो. द रोड सिग्निफाईज मॉबिलिटी. या कवितेमध्ये रोड हा जो शब्द आहे तो गतिमानता, गतिशीलता हा अर्थ व्यक्त करतो. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉइंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. एखादी व्यक्ती नवीन कार्य चालू करण्यासाठी एखाद्या मार्गाचा उपयोग करू शकते. विटमॅन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. या कवितेमध्ये कवी विविध लोकांबद्दल आणि ठिकाणाबद्दल बोलतो. ही आर्ग्यूज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग ऑल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. एखाद्या ठिकाणी बराच काळ थांबून राहणं यास कवी विरोध करतो, जरी व्यक्तीस त्या ठिकाणी आदराची वागणूक दिली जात असली तरी. पोएटिक स्टाईल. द पोएम हॅज 4 सेपरेट स्टांजा. या कवितेमध्ये 4 वेगवेगळे स्टांजा आहेत. द फर्स्ट स्टांजा कंटेन्स ओनली 3 लाईन्स. पहिला जो स्टांजा आहे त्यामध्ये 3 लाईन्स आहेत. अँड अदर 3 स्टांजाज कंटेन 4 लाईन्स ऑफ वर्स. आणि इतर जे 3 स्टांजे आहेत त्यामध्ये 4 लाईन्स आपल्याला दिसून येतात. द पोएम युटिलायझेस फ्री वर्स. या कवितेमध्ये कवीनं मुक्तछंद याचा वापर केलेला आहे. कारण वी सॉ दॅट, आपण हे पाहिलं, द पोएट इज कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स. द लाईन्स आर अनराइम्ड अँड व्हेरिंग लेंथ्स. या कवितेमध्ये ज्या लाईन्स आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा यमक आणि त्याचबरोबर या लाईनची जी लांबी आहे ती विविध प्रकारची दिसून येते. सॉंग ऑफ द ओपन रोड इज टोल्ड फ्रॉम फर्स्ट पर्सन पॉईंट ऑफ व्ह्यू अँड द स्पीकर परहॅप्स विटमॅन नोज हिमसेल्फ व्हेरी वेल. सॉंग ऑफ द ओपन रोड ही जी कविता आहे ती एका व्यक्तीच्या दृष्टिकोनातून लिहिलेली आहे आणि ती व्यक्ती म्हणजेच या कवितेमधला जो स्पीकर आहे, बोलणारी जी व्यक्ती आहे ती दुसरी कोणी नसून कवी स्वतः या कवितेमधून आपले विचार व्यक्त करतो. द फर्स्ट स्टांजा. अपूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. द लॉंग ब्राउन पाथ बिफोर मी लीडिंग व्हेअर आय चूज. The first stanza begins with poet's journey on the open road, on the foot.
Here, the road means the road of life. The poet says that he is very cheerful and carefree to begin the journey in this healthy and free world. Here, poet says that he has control over the journey because he is free to choose the way, the path or a road. Here, path is brown and that road wherever he wants to go. या पहिल्या स्टांजामध्ये कवी आपणास असं सांगतो, म्हणजेच या पहिल्या स्टांजाची सुरुवात कवीच्या प्रवासानं होते. कवी प्रवासाला सुरुवात करतोय ऑन द ओपन रोड, ऑन द फूट. कवी पायी प्रवासाला सुरुवात करतोय. हिअर रोड मीन्स द रोड ऑफ लाईफ. या कवितेमध्ये रोड या शब्दाचा अर्थ रोड ऑफ लाईफ, जीवनाचा मार्ग या दृष्टीने घेतलेला आहे. हिअर पोएट सेज दॅट ही इज चीअरफुल अँड केअरफ्री टू टेक द ओपन रोड, टू स्टार्ट द जर्नी. प्रवासाला सुरुवात करण्यासाठी कवी अतिशय आनंदी आहे. अँड ही इज नॉट वरीड, आणि तो कसल्याही प्रकारची त्याला चिंता नाही. आणि त्याचा जो हा प्रवास आहे तो प्रवास करण्यासाठी निघतोय, अशा जगामध्ये तो प्रवास करण्यासाठी निघतोय की ते जग हेल्दी आहे, फ्री आहे. हिअर पोएट सेज दॅट ही हॅज कंट्रोल ओव्हर द जर्नी. कवी या ठिकाणी सांगतोय की कवीच्या प्रवासाला निघालेला आहे, त्या प्रवासावरती कवीचं कंट्रोल आहे, नियंत्रण आहे. कारण ही हॅज पर्सनली ही हॅज चोज द वे, कारण स्वतः त्यानं तो मार्ग पकडलेला आहे. द सेकंड स्टांजा. henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. Done with indoor complaints, libraries, querulous criticisms, strong and content, I travel the open road. In the second stanza, poet continues by saying that he does not ask, he does not expect, he does not want good fortune, because he thinks that he is the own creator of his good fortune. The second stanza मध्ये कवी इच्छा व्यक्त करत नाही किंवा कवी मागणी करत नाही. गुड फॉर्च्यून, चांगल्या नशिबाची तो मागणी करत नाही. कारण तो असा विचार करतोय की तो असं सांगतो, तो असं म्हणतो की तो स्वतःच त्याच्या नशिबाचा निर्माता आहे. ही फर्दर सेज दॅट ही विल नॉट क्राय इन पेन अँड फिअर. कवी या ठिकाणी म्हणतोय की ही विल नॉट क्राय, ही विल नॉट विम्पर. तो विम्पर करणार नाही, तो ओरडणार नाही. इन पेन अँड फिअर ही इज नॉट गोइंग टू पोस्टपोन समथिंग. तो एखादी गोष्ट पुढेही ढकलणार नाही. बिकॉज ही नीड्स नथिंग, कारण त्याला त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची गरज नाही. द पोएट इज नॉट सॅटिस्फाईड इन द फोर वॉल्स ऑर इनडोर. कवी घरामध्ये चार भिंतीच्या आत राहण्यास तो तयार नाही, तो त्याच्यामध्ये समाधान नाही. ही वॉन्ट्स टू गो आउटसाइड द हाऊस. त्याला घराच्या बाहेर जाण्याची इच्छा आहे. ही सेज दॅट ही इज स्ट्रॉंग अँड कंटेंट टू ट्रॅव्हल ऑन द ओपन रोड. म्हणून कवी या ठिकाणी सांगतो तो स्ट्रॉंग आहे, तो समाधानी आहे टू ट्रॅव्हल, प्रवास करण्यासाठी ऑन द ओपन रोड. सो आणि म्हणून ही अनलॉक हिमसेल्फ फ्रॉम सेव्हरल कंप्लेंट्स. म्हणून तो त्याच्याकडे असणारे जे काही कंप्लेंट्स आहेत त्या कंप्लेंट्स त्यानं अनलॉक केलेल्या आहेत. अँड क्युरलस क्रिटिसिझम इन द पास्ट लाईफ. आणि तो त्याच्या भूतकाळामधील ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या टीकात्मक गोष्टी आहेत त्यांना तो अनलॉक करून टाकतोय. तो त्यांचा कसल्याही प्रकारचा विचार करत नाही आणि या गोष्टीचा विचार न करता
कवी कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता तो त्याच्या प्रवासाला सुरुवात करतोय आणि प्रवासाला सुरुवात करत असताना तो कोणत्याही प्रकारच्या चांगल्या नशिबाची इच्छा व्यक्त करत नाही, कारण तो असं सांगतो की ही इज द ओन क्रिएटर ऑफ हिज गुड फॉर्च्यून. स्टांजा. द अर्थ दॅट इज सफिशियंट. I do not want the constellations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. In this stanza, the speaker seems to separate himself from others. या स्टांजामध्ये कवी स्वतःला इतरांपासून वेगळं करतोय. He says that the earth is fine and enough the way it is. तो असं सांगतो की ही जी पृथ्वी आहे दॅट इज फाईन, ते अतिशय सुंदर आहे आणि ती अतिशय पुरेशी आहे. अँड व्हॉट द वे इट इज, ती जशी आहे तशी अतिशय योग्य आहे. ही डज नॉट वॉन्ट टू बी एनी क्लोजर टू द कॉन्स्टलेशन. कवीला कोणत्याही प्रकारच्या लोकांच्या समूहाच्या जवळ जाण्याची इच्छा नाही. ही डज नॉट वॉन्ट to go any closer to the constellation. Constellation is a group of people, a group of influenced people. He knows that they are fine where they are. कवीला माहिती आहे हे जे लोक आहेत ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित आहेत. अँड ही नोज दे आर गुड सफिस. आणि कवीला हेही माहिती आहे की त्यांना ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात आहेत. फॉर दोज who belong to them. त्यांच्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पुरेशा प्रमाणात आहेत. म्हणून कवी कोणत्याही व्यक्तींच्या जवळ जाण्यास उत्सुक नाही. Here the poet does not include himself in the group of people who belong to the constellations. म्हणून कवी या कॉन्स्टलेशन्स वरती असणाऱ्या लोकांचा जो ग्रुप आहे, लोकांचा जो समुदाय आहे, समूह आहे, त्यांच्यामध्ये तो स्वतःला समाविष्ट करू इच्छित नाही. ही डज नॉट बिलॉंग टू देम बिकॉज ही डज नॉट नीड देम. तो त्या लोकांच्या मध्ये समाविष्ट होत आहे, मिक्स होत नाही, कारण ही डज नॉट नीड देम. कारण कवीला त्या लोकांची किंवा कवीच्या कोणत्याही प्रकारच्या गरजा नसल्यामुळे तो कोणत्याही लोकांच्या जवळ जाऊन त्या ठिकाणी वास्तव्य करण्यास तो तयार नाही. ही वॉन्ट्स टू ट्रॅव्हल ऑन द ओपन रोड. कारण त्याला त्याच्यातून बाहेर पडून त्याला त्याची फ्री लाईफ जगायचं आहे. त्याला त्याच्या जीवनाच्या प्रवासावरून पुढे जायचं आहे. द लास्ट स्टांजा. स्टील आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. आय कॅरी देम मेन अँड वुमेन. आय कॅरी देम विथ मी व्हेर एव्हर आय गो. आय स्वेअर it is impossible for me to get rid of them. I am filled with them. I will fill them in return. You know that this stanza is given in the bracket. The purpose of this bracket is that he wants to free from other people. हा जो स्टांजा आहे तो पूर्ण स्टांजा ब्रॅकेट्समध्ये दिलेला आहे, कंसामध्ये दिलेला आहे. याच्या पाठीमागचा हेतू असा, कवीला इतर लोकांपासून मुक्त होण्याची इच्छा आहे. दो ही वॉन्ट्स टू फ्री फ्रॉम अदर पीपल, ही इज नॉट फ्री फ्रॉम हिज ओन प्रॉब्लेम्स. कवीला जरी इतर लोकांपासून मुक्त व्हायचं असेल तरी सुद्धा कवी त्याला जे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्या ज्या अडचणी आहेत, त्याच्याकडे जी संकटं आहेत त्याच्यापासून तो मुक्त होऊ शकत नाही. बट इन्स्टेड ऑफ वरी ही एन्जॉयज द प्रॉब्लेम बाय कॅरिंग देम विथ हिम. परंतु अडचणींविषयी किंवा अडचणींची काळजी करत बसण्यापेक्षा कवी या ठिकाणी त्या अडचणी एन्जॉय करतोय. त्या अडचणी बरोबर घेऊन तो त्याच्या प्रवासाला निघालेला आहे. हिअर पोएट कॉल्स दॅट बर्डन डेलिशियस. कवी या जे बर्डन्स आहेत त्या बर्डन्सला तो डेलिशियस म्हणतोय. डेलिशियस स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. आणि ह्या सगळ्या ज्या स्वीट मेमरीज आहेत मग त्या चांगल्या असतील किंवा वाईट असतील, या सगळ्या मेमरीज घेऊन तो प्रवासाला निघालेला आहे. हिअर पोएट कॉल्स दॅट बर्डन डेलिशियस. ॲट लास्ट द पोएट डिक्लेअर्स दॅट. शेवटी कवी या ठिकाणी असं डिक्लेअर करतो
इट इज इम्पॉसिबल टू गेट रीड ऑफ बर्डन्स. कोणतीच व्यक्ती विविध प्रकारच्या समस्यापासून, अडचणीपासून, ओझ्यांपासून मुक्त होऊ शकत नाही. ही इज ऑल्सो फिल्ड विथ हिज बर्डन्स. कारण कवीसुद्धा अनेक प्रकारच्या ओझ्यांनी दबलेला आहे. अँड इन रिटर्न ही फील्स देम. आणि जरी तो अनेक प्रकारच्या ओझ्यांनी दबलेला असला तरीही तो त्याच्या प्रवासाला निघतोय आणि ते जे बर्डन्स आहे तो बर्डन्स तो रिटर्न करतोय, परत देतोय. हिअर पोएट सेज दॅट ही ॲक्सेप्ट देम अँड ही कॅरीज देम. या ठिकाणी कवी असं सांगतो की मी ती बर्डन्स, मी ते प्रॉब्लेम्स, मी ते ॲक्सेप्ट केलेले आहेत, मी स्वीकारलेले आहेत. अँड आय एम गोइंग टू कॅरी देम. आणि मी ते सगळे प्रॉब्लेम्स घेऊन मी माझ्या प्रवासाला निघणार आहे. व्हेर एव्हर ही गोज. ज्या ज्या ठिकाणी जाईल, जिथं जिथं मला जायचं आहे, जिथं जिथं व्हेर एव्हर द रोड गोज, ज्या ज्या ठिकाणी रोड जातोय मला त्या ठिकाणी माझे प्रॉब्लेम्स घेऊन मी जाणार आहे, असं कवी या कवितेमधून आपल्याला सांगतो. थँक्यू.